हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. द स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे, ती म्हणजेच आनंदी. आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत एक छान कलाकार आहेत. सर, कसे आहात? हो, मस्त आहे. आता सध्या आनंदीच्या शूटमध्ये आहे, त्यामुळे मला आनंद होतोय. 3 वर्षांनी परत टेलिव्हिजनवर काम करताय, तर कसं वाटतंय? टेलिव्हिजनवर काम आता पूर्वी भरपूर केलं होतं, पण काही गोष्टी पटत नव्हत्या. त्यामुळे थोडंसं कंटाळून मी थांबलो होतो. एक चांगला बदल आलाय स्टार प्रवाहाकडून. आनंदी नावाची मालिका जी आता मी करतो. ची गोष्ट म्हणा किंवा एकंदर त्यांची कार्यपद्धती चॅनलची आणि मालिका पुढे नेण्यासाठी त्यांचे करत असलेले अथक प्रयत्न. सतीश राजवाडे आमचा खूप जुना माझा बालपणीचा मित्र आहे, त्यामुळे आम्ही खूप काळ तिथे असून सुद्धा मी स्टार प्रवाहाकडे कधी काम केलं नाही, म्हणजे योगच नाही आला. आणि आज चांगल्या मालिकेच्या निमित्तानं आलं आणि मला असं जाणवलं की आपण योग्य ठिकाणी आहोत. म्हणजे योग्य घरात पोरगी जाते ना, तसं योग्य घरात मी आलेलो आहे. आता तुमच्यासोबत जे काम करतात त्या तिन्ही मुली जेनझी आहेत, नवीन जनरेशनच्या आहेत, तर त्यांच्यासोबत तुम्हाला काम करताना कसं वाटतंय? म्हणजे मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे की तरुणांबरोबर काम करायचं. त्यांची एनर्जी घ्यायची आपण. आता त्यांच्याकडे एनर्जी आहे ना, आमच्याकडे कमी आहे. तर अशा मुलांबरोबर मी त्यावेळेला सुद्धा खूप तरुण चेहऱ्यांना घेऊन काम केलेलं आहे आणि आता बदलत जाते ना सगळं बाहेर. कामाची पद्धती म्हणा, तर ती काय आहे नेमकी हे जाणून घेण्याचा जाणून घेण्याची संधी मिळते त्या निमित्तानं. मला ती हुशार बनवते खरं तर. आणि म्हणून मी या मालिकेत सुद्धा या 3 नाती माझ्या आहेत. हो. त्यांचं एक वेगळं स्कूल असतं, माझं एक वेगळं स्कूल असतं. पण त्या फार सुंदर कामं करतात. ॲक्चुअली थकवण्यासारखी गोष्ट आहे मालिकेचं शूटिंग म्हणजे, पण आम्हाला थकवा येत नाही. पण आम्ही ठरवलेलं आहे आपण सगळ्यांनी मिळून ही मालिका यशस्वी करायची. या सिरियलमध्ये तुम्ही एक आजोबाचं पात्र साकारताय. तर रिअल लाईफ मधला आजोबा आणि रिअल लाईफ मधला आजोबा काय फरक वाटतो? माणूस जसा असतो ना तसा त्याच्यातून कॅरेक्टर उतरतं असं माझं मत आहे. एक समाजाभिमुख विचारधारा असलेला मी माणूस आहे खरं तर. मला माझ्यापेक्षा स्वतःपेक्षा आपल्याला काहीतरी दुसऱ्यांचं भलं करता आलं पाहिजे या दृष्टीने किंवा ही जाणीव जिवंत ठेवून मी काम करत असतो. आज मला माझ्या नशिबाने अशी कामं मिळाली की जी समाजासाठी काहीतरी सांगणारी आहे, समाजाला काहीतरी सांगणारी आहे. तर तसंच या मालिकेमध्ये एक वेगळं कॅरेक्टर आनंदीचं ते श्वास केला होता या सगळ्या विचारांवर. त्यामुळे मला ते सगळं खूप जवळचं आहे. आता अंध मुलांनी सुद्धा इथे एक इंद्रधनुष्य रंगवून दाखवलं. तो प्रसंग कमाल आहे. म्हणजे तुमचं मस्तक बधीर करून टाकतो. आज काळोख तिथे केला ते ड्रॉइंग करताना तरी सुद्धा आम्ही सगळे घाबरून काम बंद केलं. अरे लाईट गेला, हे काय आता कसं काढणार? पण ती मुलं त्या काळोखात पण काम करत होती. हो. हे केवढं शिकण्यासारखं आहे. म्हणजे स्टार प्रवाहनी कल्पना खूप छान आणलेली आहे इथे आम्हाला सगळ्यांना एकत्र आणून. त्याबद्दल खरं तर इथे आभार मानतो, कारण मी अशा पद्धतीनं प्रमोशन पद्धत बघितलेली नाही. खूप चांगली आहे. तुम्ही मगाशी तिथे इंद्रधनुष्यातले रंग सगळ्यांना आम्हाला एक्सप्लेन केलेत. ते तुम्हाला ऑन दी स्पॉट सुचलंय की ऑन दी स्पॉट म्हणजे मला ते हा टास्क काय वगैरे काय मला माहित नव्हतं. पण तिने ते प्रश्न टाकल्यावर मी बोललो, "नाही, नाही, याचं काही उत्तर नाही देऊ शकत आपण." पण मला असं म्हटलं, असंच करूया. आपण शाळेत शिकलोय ना, ताना, पी, नी. मी माझ्या बुद्धीने कसं सांगायचं सांगितलं. ताना, पी, नी, पा, जा. म्हणजे ता म्हणजे कसं त्यांना रंग कळणार कसा तो. तर काय सांगायचं, तर म्हणून मी निसर्गाचं वर्णन केलं. निसर्गात असे रंग असतात वेगवेगळे असं सांगितलं. तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल? माझं पात्र जे आहे ते आजोबांचं आहे. त्याची बायको नाहीये. अगदी गरीब घरात वावरत असतात ती सगळी मंडळी, त्याच्या 3 नाती. लहानपणी एक घटना अशी घडते की त्या 3 नाती माझ्या ताब्यात येतात. तर त्यांना जपणं आत्ताच्या युगामध्ये, त्यांना वाढवणं, त्यांना शिकवणं, या सगळ्या गोष्टी आहेत आणि समाजातलं काही काही वाईट आणि विक्षिप्त गोष्टी असतात त्यापासून त्यांना दूर कसं ठेवता येईल असं विचार करणारे की व्यक्तिरेखा विलक्षण आहे. खूप छान आहे. आतापर्यंत मी जेवढे शूट केलेले आहे त्याच्यावर मला असं वाटतं की याच्यात मजा येणार आहे जाम. कारण पुढे पुढे खूप काही काही वेगळं घडत जाणार आहे या गोष्टी. तर आनंदी या मालिकेला मराठी फ्लॅश खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो खूप मच. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमच्या चॅनलला सुद्धा खूप खूप धन्यवाद.